ओम श्रीमद अमृतमूर्तये श्री शिववामनाय नमः. आपण ऐकतोय श्री तैलंग स्वामी महाराज यांचं जीवनचरित्र. याचं संकलन केलं आहे डॉक्टर केशव रामचंद्र जोशी यांनी. आपला भाग चालला आहे 6वा. इसवी सन 1217 उज्जैन नगरीचे महाराज श्री क्षेत्र काशी इथे आले होते. ते एके दिवशी रामनगरच्या काशीराज भवनातून आपल्या मित्रपरिवाराबरोबर नावेत बसून मणिकर्णिका घाटावर जात होते. थोड्या अंतरावर आल्यावर त्यांना श्री तैलंग स्वामी महाराज पाण्यावर तरंगताना दिसले. ते पाहून उज्जैन नगरीच्या महाराजांना फार आश्चर्य वाटलं. त्यांनी नावेतील इतर लोकांना त्यांच्याविषयी विचारलं असताना त्यापैकी श्री तैलंग स्वामी महाराजांच्या एका भक्तानेच त्यांना असं सांगितलं की श्री तैलंग स्वामी महाराज हे एक प्रसिद्ध योगी पुरुष आहेत. ते जसे जमिनीवर राहू शकतात तसेच ते पाण्यावरही राहू शकतात. जमीन आणि पाणी या दोहोंवरही त्यांचा सारखाच अधिकार आहे. सद्यकालात त्यांच्यासारखा योगी परायण आणि असाधारण शक्ती संपन्न असा महापुरुष दुसरा कोणीही नाही. हे ऐकून उज्जैन नगरीचे महाराज अत्यंत कुतूहलाने असं म्हणाले की ज्या मनुष्यांनी आपल्या आंतरिक शरीरातल्या शत्रूंवर विजय मिळवला आहे त्याचे बाहेरील शत्रू काय बिघडवू शकतील? बाहेरील शत्रू त्यांचे काहीही बिघडवू शकणार नाहीत. तर माझी तर अशी इच्छा आहे की श्री तैलंग स्वामी महाराजांना आपल्या नावेत आणावं. कृपावंत होऊन ते येतील का? हे ऐकून तैलंग स्वामी महाराजांचा तो भक्त नावाड्याला सांगून ती नाव स्वामीजींच्या जवळ घेऊन गेला. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे नाव जवळ येताच उज्जैन नगरीचे महाराज काही बोलण्याच्या आतच श्री तैलंग स्वामी महाराज स्वतःहून नावत येऊन बसले. हे पाहून उज्जैन नगरीच्या महाराजांना फार आनंद झाला. आपलं मन प्रकट करण्याआधीच श्री तैलंग स्वामी महाराजांना त्याची जाणीव झाली. हे पाहून त्यांना फार आश्चर्य वाटलं. उज्जैनच्या महाराजांच्या हातात एक बहुमूल्य तलवार होती. ही तलवार त्यांना एकेकाळी कंपनी बहादूर अर्थातच इंग्रज सरकारने एका धाडसी आघाडीवर वीरतापूर्वक सफलता मिळवल्याबद्दलचं बक्षीस म्हणून दिली होती. नावेत आल्यावर श्री तैलंग स्वामी महाराजांनी ती तलवार पाहण्याची इच्छा व्यक्त केली. महाराजांनीही कोणतीही शंका मनात न आणता ती तलवार त्यांच्या हातात दिली आणि मनातल्या मनात ते स्वतःला फार भाग्यवान समजू लागले. श्री तैलंग स्वामी महाराजांनी ती तलवार हातात घेऊन चांगल्या प्रकारे निरखून पाहिली. नंतर त्रिगंगा नदीच्या पात्रात फेकून दिली. श्री तैलंग स्वामी महाराजांनी आपली किमती तलवार श्री गंगेमध्ये फेकून दिल्याचं पाहून उज्जैनच्या महाराजांचा राग अनावर झाला. ते अतिशय गंभीरपणे श्री तैलंग स्वामी महाराजांच्या शिष्यांना उद्देशून असं म्हणाले की हे असले कसले साधू आहेत जे दुसऱ्याच्या संपत्तीची किंमत न जाणता ती नाहीशी कशी करून टाकतात. यांचं हे असलं वागणं पाहून खरोखर यांच्या साधूपणाची कीवच येते. मला हे कळत नाही की आपण असा कोणता गुण यांच्यात पाहिला की यांच्या आधाराने तुम्ही सर्वजण यांना एक सुप्रसिद्ध सिद्ध महापुरुष आणि साधू म्हणता. हे तर केवळ एक कपटी आणि खोटे साधू आहेत. योगबळाच्या जोरावर पाण्यावर तरंगत राहून काय प्रसिद्धी मिळवता येते? अशा प्रकारच्या उज्जैनच्या महाराजांचं बोलणं ऐकून तो भक्त अत्यंत व्याकुळ होऊन अतिशय नम्रपणे त्यांना असं म्हणाला की कृपा करून आपण रागावू नका. आम्ही आत्ता लगेचच पाणबुडे बोलून आपली तलवार पाण्यातून काढून देतो. श्री तैलंग स्वामी महाराजांचा भक्त आणि उज्जैनचे राजे यांच्यातील वरील संवाद चालू असतानाच नाव मणिकर्णिका घाटाच्या जवळ आली आणि श्री तैलंग स्वामी महाराजांनी नावेतून खाली उतरण्याची इच्छा प्रदर्शित केली. परंतु उज्जैनच्या महाराजांना त्यांनी खाली उतरू दिलं नाही. आपली तलवार पाण्यात टाकल्याबद्दल श्री तैलंग स्वामी महाराजांना जास्तीत जास्त कडक दंड देण्याचा त्यांचा निश्चय होता. उज्जैनचे महाराजे राग आणि क्षोभ यांच्यामुळे मनातल्या मनात जळत आहेत हे पाहून श्री तैलंग स्वामी महाराजांनी लगेच श्री गंगेच्या पाण्यात हात घालून पाण्यात टाकून दिलेल्या तलवारीसारख्या 2 तलवारी काढून त्यांच्या हातात दिल्या आणि ते त्यांना असे म्हणाले की या दोन्ही तलवारींपैकी जी तलवार तुमची आहे तेवढीच तुम्ही घ्या. दोन्ही तलवारी हुबेहूब एकसारख्या असल्यामुळे उज्जैनचे महाराजे स्वतःची तलवार ओळखू शकले नाहीत.
हे पाहून श्री तैलंग स्वामी महाराज त्यांना असं म्हणाले की जर तुम्ही स्वतःची वस्तू ओळखू शकत नाही तर तिला स्वतःची का समजता? जर ती वस्तू तुमची असती तर तुम्ही नक्कीच तिला ओळखू शकला असतात. जी वस्तू आपली नाही त्या वस्तूसाठी एवढा त्रागा कशा करता करायचा? उभ्या जगामध्ये तुमच्यासारखा अहंकारी आणि मूर्ख मनुष्य शोधूनही सापडणार नाही. असं म्हणून श्री तैलंग स्वामी महाराजांनी एक तलवार महाराजांच्या हातात दिली आणि दुसरी गंगा नदीच्या प्रवाहात फेकून दिली. श्री तैलंग स्वामी महाराजांनी केलेला उपदेश ऐकून आणि दाखवलेला चमत्कार स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्यामुळे उज्जैनचे राजे किंकर्तव्यमूढच होऊन गेले. स्वतःच्याच मनाशी असं म्हणायला लागले की श्री तैलंग स्वामी महाराजांच्या एका भक्ताने हे महान असे सत्पुरुष आहेत असं सांगितल्यानंतरही मी एका सामान्य अशा तलवारीसाठी त्यांचा खूपच तिरस्कार केला आहे. त्यांना जास्तीत जास्त शिक्षा देण्याकरता किती तरी कल्पना केल्या आहेत. मी किती नराधम आहे. एका सामान्य वस्तूच्या मोहापायी माझ्याकडून हे किती घृणास्पद काम घडलं आहे. अशा प्रकारचे विचार मनात येऊन उज्जैनच्या महाराजांचं हृदय जळत होतं. त्यांना जरी त्यांची बहुमूल्य तलवार परत मिळाली होती तरी आता तिच्याबद्दल पहिल्या एवढी ओढ राहिली नव्हती, कारण त्यांचं हृदय श्री तैलंग स्वामी महाराजांची अलौकिक शक्ती पाहून मोहूनच गेलं होतं आणि भक्तिरसाने ओथंबून गेलं होतं. त्याचवेळी त्यांच्या मनाने असाही निर्णय घेतला की श्री तैलंग स्वामी महाराजांच्या चरणकमलांवर मस्तक ठेवून शरण गेल्याशिवाय आपल्या अपराधांचं क्षालन होणार नाही. आपल्या हातून घडलेल्या पापापासून मुक्त होण्यासाठी याशिवाय दुसरा उपायच नाही. लगेच त्यांच्या मनात असाही विचार आला की न जाणो एवढं करूनही माझ्याकडून घडलेल्या पापाचं प्रायश्चित्त होईल की नाही. अशा प्रकारची चिंता करीत असतानाच उज्जैनचे महाराजे श्री तैलंग स्वामी महाराजांच्या चरणांवर पडून त्यांच्याकडे क्षमेची याचना करू लागले. तसंच स्वतःच्या अविचारी वागण्याबद्दल स्वतःलाच दोषही देऊ लागले. श्री तैलंग स्वामी महाराजांनी त्यांची कातरता आणि अनुनय विनय पाहूनच खुणेनीच त्यांना धीर देऊन शांत केलं आणि मग श्री गंगा मातेच्या उदरात उडी मारून ते अदृश्य झाले. हा सर्व अद्भुत प्रकार पाहून उज्जैनचे महाराजे आणि तिथे उपस्थित असलेले सर्व लोक आश्चर्यचकित झाले. असं म्हणायला लागले की हे महात्मा आपण मनुष्य आहात की देवता आहात? एखाद्या साध्या मनुष्याला हे अद्भुत काम करणं कधीही शक्य होणार नाही. आणि त्यावेळी श्री स्वामी महाराजांच्या त्या भक्ताला एवढा आनंद झाला की त्याचं वर्णन करणं केवळ अशक्य गोष्ट होती. सर्व लोक मिळून त्या भक्ताची ही एकमुखाने स्तुती करू लागले. उज्जैनच्या महाराजांनीही अवर्णनीय अशा आनंदाने ओतप्रोत भरलेल्या अवस्थेतच त्या भक्ताला प्रेमाने आलिंगन दिलं. इसवी सन 1276 श्री दयानंद सरस्वती नावाचे एक विख्यात पंडित श्री क्षेत्र काशी इथे आले होते. त्यांनी तिथे येऊन हिंदू देवदेवतांच्या पूजा अर्चा या सर्व गोष्टी काहीही कामाच्या नसून त्या धादांत खोट्या आहेत असा अपप्रचार सुरू केला. अशा प्रकारचा अपप्रचार करून आणि हिंदू धर्मातील पूजा अर्चा इत्यादींची निंदा करून ते सर्व लोकांना आपल्या ब्राह्मधर्मात आणण्याचा प्रयत्न करू लागले. ते असं सांगत असत की एकमात्र ईश्वर हाच सर्व जगताचा रक्षणकर्ता आहे. त्या ईश्वराला कोणत्याही प्रकारचा आकार नाही, तो केवळ चैतन्य रूपच आहे आणि तोच ईश्वर सर्व चराचरात राहून सर्व जगताचं कल्याण करीत असतो आणि म्हणूनच मर्यादित अशा मूर्तीमध्ये त्यांची उपासना करणं केवळ अशक्य गोष्ट आहे. अशा प्रकारचा उपदेश करून आणि अनेक प्रकारचे युक्तिवाद करून त्यांनी जनतेला एवढं मोहित केलं होतं की बहुतेकांनी स्वधर्म सोडून ब्राह्मधर्माची बाजू घ्यायला सुरुवात केली होती. श्री तैलंग स्वामी महाराजांच्या 2 शिष्यांनी हा सर्व प्रकार पाहिला आणि तो त्यांनी श्री स्वामीजींना सांगितला. आपल्या शिष्यांनी सांगितलेलं सर्व वृत्तांत ऐकून श्री स्वामीजींनी एका कागदाच्या तुकड्यावर काहीतरी लिहिलं आणि श्री मंगलदास ठाकूर यांच्यामार्फत तो कागदाचा तुकडा श्री दयानंद सरस्वती यांच्याकडे पाठवून दिला.
श्री दयानंद सरस्वतींनी तो कागद वाचला मात्र. त्यानंतर त्यांनी आपले ब्राह्मधर्माच्या प्रचाराचे सर्व प्रयत्न थांबवले आणि ते दुसरीकडे निघून गेले. त्या कागदाच्या तुकड्यावर काय लिहिलेलं होतं ते एकट्या श्री दयानंद सरस्वतींशिवाय दुसऱ्या कोणालाही समजलं नाही. इसवी सन 1281 श्री पृथ्वीगिरी यांचे शिष्य श्री विद्यानंद स्वामी हे राजघाटावर आले. ज्यावेळी तेथील काही लोकांनी श्री विद्यानंद स्वामींना श्री क्षेत्र काशी येथील सर्व देवालयांची यात्रा करण्याची आग्रहपूर्वक विनंती केली, त्यावेळी ते त्या सर्व विनंती करणाऱ्या लोकांना उद्देशून असं म्हणाले की श्री तैलंग स्वामी महाराजांच्या व्यतिरिक्त दर्शन घेण्यासारखं संपूर्ण क्षेत्र काशीमध्ये दुसरं काहीही नाही. सर्वांनी त्यांचं दर्शन जरूर घ्यावं. त्यानंतर काही दिवसांनी एके दिवशी सकाळीच ते श्री तैलंग स्वामी महाराजांच्या आश्रमात आले. ज्यावेळी ते त्यांचे दर्शन घेण्याच्या निमित्ताने आत आले त्यावेळी श्री तैलंग स्वामी महाराजांच्या अगदी जवळ काही माणसं बसली होती. तसेच काही माणसं इतरत्रही उभी होती. श्री विद्यानंद स्वामी आश्रमात येताच श्री तैलंग स्वामी महाराजांनी त्यांना प्रेमभराने आदरपूर्वक आलिंगन दिलं. आलिंगनाच्या त्या अवस्थेमध्ये असतानाच श्री तैलंग स्वामी महाराज आणि श्री विद्यानंद स्वामी हे दोघेही कुठे अदृश्य झाले हे कोणालाच कळलं नाही. ही घटना पाहून तिथे हजर असलेले सर्व लोक एकदम स्तब्ध होऊन गेले आणि त्याच अवस्थेत बसूनही राहिले. साधारणतः अर्ध्या तासाने श्री तैलंग स्वामी महाराज हे त्यांच्याच आसनावर बसलेले लोकांना दिसले. मात्र श्री विद्यानंद स्वामी हे आश्रमात नाहीत असं काही लोकांनी पाहिलं आणि त्यावेळी त्या लोकांपैकी बरेचसे लोक त्यांना पाहण्यासाठी राजघाटावर गेले. त्यावेळी असं दिसून आलं की श्री विद्यानंद स्वामी हे राजघाटावरच आहेत. श्री कमल चट्टोपाध्याय हे गृहस्थ सोनापूर येथे राहत असत. एके दिवशी जिन्यावरून पडल्याचं निमित्त होऊन त्यांच्या 5 वर्षाच्या मुलाच्या छातीच्या बरगड्यांपैकी एक बरगडी तुटून गेली. वैद्यकीय चिकित्सेसाठी आणि त्यावर उपाय करण्यासाठी श्री रामकमल यांनी आपल्या मुलाला भेलूपूर इथल्या इस्पितळात दाखल केलं. त्या इस्पितळातील उपचारांमुळे त्या मुलाला काही प्रमाणात बरंही वाटलं, परंतु पुढे त्या मुलाला सरळपणे ताठ उभं राहता येईना. तसंच त्याच्या छातीतील वेदनाही अजिबात कमी झाल्या नव्हत्या. त्या इस्पितळातील तज्ज्ञांनी श्री रामकमल यांना असा सल्ला दिला की तुम्ही याला कलकत्त्याला न्या, एखाद्या चांगल्या अस्थितज्ञाला दाखवा, त्याच्याकरवी काही उपचार करून घ्या. कलकत्त्याला आल्यावर तिथल्या अस्थितज्ञांनी त्याची परीक्षा करून असं सांगितलं की या आजारातून पूर्णपणे बरं होण्यासाठी या मुलावर शस्त्रक्रिया करावी लागेल, परंतु त्यामध्ये मुलाच्या जीवाला धोका होऊ शकतो. हे सर्व ऐकून श्री रामकमल घाबरून गेले. मुलाच्या जीवनाची आशा सोडून देऊन ते त्याला घेऊन सरळ घरी निघून आले. घरी आल्यावर त्यांनी सर्व हकीकत आपल्या पत्नीला सांगितली. त्यावेळी ती अगदी व्याकुळ होऊन गेली. शेवटी मुलाच्या जीवनाबद्दलची आशा न राहिल्यामुळे ती दोघेही रडवायला लागले. या घटनेनंतर काही दिवसांनी त्या दोघा नवरा बायकोने विचार केला आणि एक पक्का निर्णय घेतला. त्याप्रमाणे ते दोघेही आपल्या मुलाला घेऊन दररोज श्री तैलंग स्वामी महाराजांच्याकडे जायचे, त्यांच्याजवळ बसून राहायचे. अशा प्रकारे श्री रामकमल आणि त्यांची पत्नी आपल्या मुलाला घेऊन रोज श्री तैलंग स्वामी महाराजांच्याकडे जात असत. जोपर्यंत श्री तैलंग स्वामी महाराज त्यांना तुम्ही आता इथून निघून जा असं सांगत नसत, तोपर्यंत ती दोघेही तिथेच बसून राहत असत आणि बसून त्यांचंच ध्यान करीत असत. असं करता करता जवळजवळ 1 महिना निघून गेला आणि त्यानंतर श्री तैलंग स्वामी महाराजांनी त्या मुलाच्या आईला त्यांच्याकडे रोज अशा प्रकारे येण्याचं कारण विचारलं. तेव्हा तिने अतिशय करुणतेने तिथपर्यंत घडलेला सर्व वृत्तांत पहिल्यापासून अगदी शेवटपर्यंत त्यांना कथन केला आणि त्यांच्या श्रीचरणांवर नतमस्तक होऊन ती रडायला लागली. त्यानंतर श्री तैलंग स्वामी महाराजांनी त्या मुलाला काळजीपूर्वक पाहिलं. तिथलीच थोडीशी माती घेतली, ती त्या मुलाच्या दुखऱ्या जागेवर लावण्याची आज्ञा केली आणि ते त्या उभयतांना असे म्हणाले की आता तुम्ही आपल्या मुलाला घेऊन घरी जा. काही वेळाने त्याला जोरदार ताप येईल, परंतु घाबरू नका. थोड्या वेळाने तो ताप जसा जाईल
जसा आला तसाच आपणच निघून जाईल. त्यानंतर त्याला खूप जोराची भूक लागेल. अशा वेळी त्याला तुमच्या घरात जे काही खाण्यासाठी असेल ते द्या. अशा रीतीने तुमचा मुलगा बरा होईल. असं श्री तैलंग स्वामी महाराजांनी सांगितल्यावर रामकमल हे आपल्या मुलाला घेऊन पत्नीसमवेत घरी आले. त्यांनी श्री तैलंग स्वामी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे सर्व विधी केले. मग लवकरच त्यांच्या मुलाला बरं वाटून त्याला चांगलं आरोग्य प्राप्त झालं. आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.